हे पहा, एकदम मस्त खुसखुशीत चकली तयार होते। तर अशी चकली तयार करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, आज आपण उपवासाची चकली बनवणार आहोत। तर ही चकली एकदम खुसखुशीत आणि एकदम मस्त होते। तर त्यासाठी मी हा अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। वाटीने माप घेतलं तर 3 वाटी साबुदाणा भरलेला आहे। ही चकली आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। सगळेजण खूप आवडीने खातील इतकी भारी ही चकली होते। चला तर मग आपण सुरुवात करूया। त्यासाठी हा साबुदाणा आपण 2-3 पाण्याने धुवून घेऊया। साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये साबुदाणा भिजण्यासाठी पाणी टाकून घेऊ। आपल्या बोटाचं अर्ध कांड बुडेल एवढं पाणी साबुदाण्याच्या वरती ठेवायचंय, त्यामुळे साबुदाणा एकदम मस्त भिजला जातो। आता यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि 6 ते 7 तासासाठी हे भिजवून द्यायचं। हे पहा, आपण 7 तास साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। साबुदाणा मस्त भिजलाय आणि खूप फुगलाय सुद्धा। आता आपण हा मोकळा करून घेऊ। साबुदाणा आपण मोकळा करून घेतलाय। आता एक मोठं पातेलं घेऊयात। यामध्ये आपण पाणी घेणार आहोत। तर ते पाणी कसं घ्यायचं, तुम्ही अर्धा किलो साबुदाणा घेतला तरी तो वाटीने किंवा ग्लासने मोजून घ्यायचा आहे। जितके ग्लास किंवा वाट्या भरतील त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचे। तर अर्धा किलोमध्ये माझ्या 3 वाट्या साबुदाणा भरलेला आहे। तर मी 6 वाट्या पाणी घेणार आहे। तुम्ही सुद्धा हे सगळं मोजूनच घ्या। पाणी घेतलंय आपण। आता हे मस्त उकळून घ्यायचंय। पाणी मी मस्त उकळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हा साबुदाणा टाकून घेऊया। पाणी उकळून घेतल्यामुळे चकली मस्त खुसखुशीत होते आणि एकदम मस्त लागते। सगळा साबुदाणा आपण यामध्ये टाकून घेतलाय। आता हा चमच्याने मस्त एकदा हलवून घेऊया। आता यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आणि 12 ते 13 तास हा साबुदाणा छान भिजून द्यायचा आहे। हे पहा, 12-13 तास हा साबुदाणा मी छान भिजवून घेतलेला आहे आणि साबुदाणा छान भिजलेला सुद्धा आहे। तर साबुदाण्यांमध्ये सुद्धा काही साबुदाणा भरपूर पाणी शोषून घेतो, तर काही साबुदाणा कमी पाणी शोषून घेतो। तर तशाच प्रकारे माझ्याकडचा साबुदाणा आहे त्याने जास्त पाणी शोषलेलं नाहीये, थोडंसं ओलसर आहे। साबुदाणा आपण मोकळा करून घेऊया। अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी हे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे मी उकडून घेतलेत। बटाटे उकडताना ते प्रमाणापेक्षा जास्त उकडायचे नाहीयेत। बटाटे जास्त उकडले गेले तर त्या चकली बिघडू शकते। हे सगळे बटाटे आपण खिसून घेणार आहोत आणि ते बारीक खिसणीने खिसून घ्यायचेत। खिसल्यामुळे काय होतं, त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि चकली सुद्धा छान होते। सगळा बटाटा आपण खिसून घेतलाय। आता यामध्ये आपण साबुदाणा टाकून हे मिक्स करून घेऊया। हे सगळं आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी हे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतले। तर मी या 2 वाटे साबुदाणा घेतलाय आणि तो कढईमध्ये छान 5 ते 6 मिनिटं लो हीटवरती भाजून घेतलाय। साबुदाणा थंड झाल्यानंतर तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला। जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आणि मग ते चाळणीमधून चाळून घेतलाय। बाकीचं उरलेलं पीठ मी साईडला ठेवलेलं आहे। जेवढं लागेल तेवढं पीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत। आता हे पीठ थोडं थोडं घेऊन सगळं व्यवस्थित मळून घेऊया। एकदम टाकायचं नाही, जेवढं लागेल तसं त्यामध्ये ॲड करत राहायचे आणि सगळं व्यवस्थित मळून घ्यायचे। मी साईडला ठेवलेलं पीठ सुद्धा यामध्ये टाकून घेतलंय आणि हे सगळं पीठ एकदम एकजीव करून घ्यायचे। 2 वाटी साबुदाण्याचं पीठ मी इथे वापरलेलं आहे।
म्हणजे जवळजवळ 300 ग्रॅम साबुदाण्याचं पीठ मी येथे वापरलेलं आहे. तुम्हाला हे पीठ कमी किंवा जास्त लागू शकतं. गरज नसेल तर हे पीठ नाही वापरलं तरी चालेल. म्हणजे तुमचं पीठ जर ऑलरेडीच चकली करण्यासाठी व्यवस्थित असेल तर हे पीठ नाही वापरलं तरी चालेल. हे सगळं पीठ आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. हे पहा, जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे. व्यवस्थित आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि मीठ टाकून घेऊया. आता मी यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची टाकून घेते बारीक केलेली. तर तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल. आता आपण यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ. मीठ जरा मापातच टाकायचं आहे, खारट अजिबात होऊ द्यायचं नाही आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हे पहा, एकदम मस्त पीठ तयार झाले आपलं. जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे. एकदम व्यवस्थित तयार झाले. आता आपण याची चकली तयार करून घेऊया. तुमचं पीठ जर एकदम घट्ट असेल ऑलरेडीच तर त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकायची गरज पडणार नाही. पण जर पातळ असेल तर त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ नक्कीच टाकून घ्यायचे. आपण सूर्यामध्ये चकलीची प्लेट बसून घेतलेली आहे. आता आपण हे पीठ यामध्ये भरून घेऊ. पीठ भरताना एकदम दाबून भरायचे, त्यामुळे चकली करताना मध्ये तुटत नाही. आपण आता चकली तयार करूया. त्यासाठी मी हा प्लास्टिकचा कागद आधीच धुवून घेतला होता. यावरती आता आपण पटपट चकल्या तयार करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे आपण गोल चकली तयार करून घेऊया आणि शेवटी चकली झाल्यानंतर ती टोकं एकमेकांना चिकटून घ्यायची. अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या तयार करून घेऊया. चकल्या व्यवस्थित सुकल्यानंतरच त्या उलटून टाकायच्या, म्हणजे त्या छान वाळतात. हे पहा, आपण सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर भरपूर चकल्या झालेल्या आहेत आणि या 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्यात. 3 दिवस या चकल्या मी उन्हामध्ये मस्त वाळवून घेतलेल्या आहेत. तर हे पाहू शकता, एकदम मस्त चकली होते. चकली मी तुम्हाला आता तळून दाखवते. डबल फुलते ही चकली. ही पहा, मस्त फुलली आहे चकली आणि खायला सुद्धा एकदम खुसखुशीत लागते आणि टेस्टी लागते. तर तुम्ही पण ही घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी चकली झाली ते सुद्धा सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. थँक्यू.